आपल्याकडं आज यवतमाळवरून सर आले तर सरांना EVNचा वगैरे त्रास होता. आपला जो सोशल मीडियावरती वगैरे व्हिडिओ बघून ते एवढ्या लांबून आले. तर आपल्यापासून किती किलोमीटर आहे सर तुमचं गाव? 600 किलोमीटर. 600 किलोमीटर म्हटल्यावर खूपच लांब आहे. तर सरांकडनं जाणून घेऊ आपण आपल्या EVNच्या उपचारांनी त्यांना काय फरक पडला, का आहे का नाही. सर्वप्रथम नमस्कार सर, तुमचं संपूर्ण नाव सांगा. संजय सुधाकर खामनकर. संजय सुधाकर खामनकर. बर. जिल्हा यवतमाळ, तालुका वणी, गाव डोरली. बर. तुम्ही आपल्याकडे आलो होता त्यावेळेस काय किती वर्षापासून तुम्हाला EVNचा त्रास होता? अडीच वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष झाले तुम्हाला EVNचा त्रास होता. मग काय त्रास होता नेमका तुम्हाला? हे म्हणजे चालायला त्रास आहे, कटकट करेल, ते पेन गेला होता, म्हणजे असं वाकडं चालायला लागेल. आता चलून दाखवा सर. डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं? सांगितलं होतं ऑपरेशन. बरं. आणि आपल्या उपचाराच्या नंतर तुम्हाला काय काय बदल झाला तुमच्यामध्ये? आता असं आपण वाकू शकतो, असं पूर्ण हात लावू शकतो, आपण हात लावू शकू नाही. पॅन्ट घालत त्रास होता. म्हणजे पॅन्ट पण घालू शकत नव्हतं. अजून म्हणजे असं बसचं काही म्हणजे तकलीफ म्हणजे पेन कमी झाला. इथं खूपच संकाचं टँक मध्ये. बरं. आता किती सेशन झाले तुमचे? सेशन किती झाले तुमचे? किती सेशन आपण तुम्हाला दिले आतापर्यंत? 10 सेशन दिले. आता 10वं सेशन आहे. तुम्ही खुश आहात का आपल्या उपचारांनी वगैरे? म्हणजे तेवढ्या लांबून वगैरे आपण इथं आलोय की आजपर्यंत एक सिंगल गोळी कुठलं इंजेक्शन वगैरे केलंय का आपण? काहीच नाही. नुसतं सेटिंग्स वगैरे थेरपी वगैरे केली आहे तुम्हाला, बरोबर ना? तुम्ही जे असे EVNचे रुग्ण आहेत की ज्या रुग्णांना वाटतं की बाबा हे खरं आहे का खोटं आहे, असं काही काही जण कमेंट वगैरे टाकतात ना, अशा रुग्णांसाठी काय सांगू शकाल EVN मध्ये? ते कसं आहे, कोणी काही बोलू शकते, पण आम्हाला लाईव्ह जो आपल्याला हे झाला आहे, काही म्हणजे त्रास कमी झाला आहे, आपल्याला ट्रीटमेंट मिळालं आहे चांगलं, आपला जो अनुभव आहे तर बरं वाटतं आपल्याला. आजपर्यंत जेवढे तुम्ही ट्रीटमेंट घेतले 2.5-3 वर्षामध्ये, अशी ट्रीटमेंट तुम्हाला कधी भेटली? नाही. तुम्हाला असा एवढा रिझल्ट वगैरे कुठं आला तुम्हाला? आता पण थोडं तुम्ही लिम्पिंग करून चालताय, पण पहिल्या याच्यापेक्षा जास्त चालतो, असं सरळ पण उभा एवढं चालू शकतो नाही. हा ना? आता 1 किलोमीटर येतो पैदल मी जाऊ शकताय. येतो दररोज जाणे करतापासून असं द्या ना. तरी उपचाराने वगैरे खुश आहात भैया? म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून इथं आलो किंवा बाकी राहिलो बाहेर वगैरे, तरी पण असं समाधान आहे ना? समाधान. असे जे EVNचे रुग्ण, त्या EVNच्या रुग्णांना आपल्याबद्दल काय सांगू शकाल? आम्ही सांगून का आपल्याला साहेबांकडून गुण आला, तुम्ही केलं पाहिजे, ट्रीटमेंट केलं पाहिजे. बरं. चालतंय. धन्यवाद भैया.